पूजयामि। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। यं किञ्चिरतरं लोके विद्यते विविधमतो रतनं बुद्धसमानति रतनं धम्मसमानति रतनं संघसमानति तस्मात्ते भवन्तु ते। त्यांच्या स्वख्यात अशा संधर्माला त्रिवारवंदन करतो। आर्य श्रावक संघाला त्रिवारवंदन करतो। पूजनीय मंदिराला त्रिवारवंदन करतो। या तीन रत्नांची आपल्या सर्वांना अखिल विश्वाला अनमोल भेट देणारे विश्वरत्न विश्वभूषण परमपूजनीय बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारवंदन करतो आणि आपल्या सर्वांना सविनय सप्रेम जय जय। आज सर्वजण अध्यक्षांच्या बोलण्यावरून एकत्रित आले, बरोबर? नाही मनाने आले ना? ओके, तर मनाने आले तर मग स्वागत आहे, आनंद आहे की मनाने आला। का अध्यक्षांनी काय कोर्स तर केला नाही ना? आलंच पाहिजे म्हणजे चांगले अध्यक्ष। अध्यक्ष सचिव कमिटी चांगली आहे, कारण इथल्या परिसरावरूनच कळतंय की विहार कसं आहे, कमिटी कशी आहे आणि उपासक तुमच्या बसण्यावरून तुमच्या आदर सत्कारावरून कळतंय की विहार कसा आहे, उपासक उपासिका कसे आहे, बरोबर ना? तर या ठिकाणी मनाने चित्तं प्रसन्नती, चित्त प्रसन्न झालं पाहिजे। चित्ताला पाहून चित्तामध्ये ज्या धारण गोष्टी करायच्या त्या आपल्याला करता आल्या पाहिजे। आताच मी या ठिकाणी म्हटलं की यं किंचिरतनं लोके, लोक म्हणजे काय? हे लोक नाही किंवा हे सगळे लोक नाही, तो संपूर्ण विश्व, गॅलेक्सी, ब्रह्मांड, या यं किंचिरतन, रतन म्हणजे काय? रतन, रतन म्हणजे काय? मौल्यवान, बरोबर असं आपण म्हणतो। पण रतन म्हणजे त्याचा अर्थ तसा होत नाही। तर रतन म्हणजे काय? रती वढती ती रतन, काय? ज्याच्यामध्ये रती वाढते, आनंद वाढतो, ज्याच्यामध्ये आपण रममाण होतो त्याला म्हणतात रतन। आवडतं म्हणून तर घालतो ना, आवडतं म्हणून तर परिधान करतो ना, त्या पद्धतीने यं किंचिरतनं लोके विद्यते विविधा भूत रतनं बुद्ध समानती। काय म्हटले बुद्धाला? रतन, रतन बुद्ध समानती, रतन धम्म समानती आणि रतन संघ समानती। तस्मात् सोंती भवन्तु मे, तस्मात् सोंती भवन्तु मे। बघा काय दिले बाबासाहेबांनी, काय दिले? तीन रत्न दिले। किती? तीन रत्न दिले। रतनं बुद्ध, रतनं धम्म, रतनं संघ समानती। म्हणजे या संपूर्ण चक्रवाळामध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, या संपूर्ण त्रिसहस्त्री महासहस्त्री लोक धातूंमध्ये गणना करणार नाही आपण की एवढ्या असंख्य सूर्य मालिकांमध्ये एकाचीही बुद्धरत्नाशी, धम्मरत्नाशी, संघरत्नाशी बरोबरी होऊ शकत नाही। म्हणजे किती अमूल्य भेट या बोधिसत्वाने 14 ऑक्टोबर 1956 ला अशोका विजयादशमीला नागांच्या नागपुरामध्ये दिली ना? अनमोल भेट दिली। अतुल्य बुद्ध, असमबुद्ध, असमसमबुद्ध, की अरे समानतेची तर गोष्ट सोडा, ज्याची त्या ठिकाणी ज्याच्या म्हणजे 16व्या अंशाची कशाची बरोबरी होऊ शकत नाही, इतकं अद्वितीय असं रत्न कोणतं आहे? बुद्ध रत्न।
आता या ठिकाणी अनेक शिक्षक आहेत, अनेक जण एज्युकेशन झालेले आहेत, सर्वजण शिक्षित आहेत, माझी भाषा व्यवस्थित कळेल अशी मला अपेक्षा आहे. या ठिकाणी एखाद्या मुलाला जर ग्रॅज्युएट व्हायचं असेल, एखाद्या मुलाला ग्रॅज्युएट व्हायचं आहे, तर कमीत कमी त्याला बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. बरोबर? मी बालवाडीत नाही झाला, मी डायरेक्ट 5वीत जाईल असं जर म्हणतो ना, तर कमीत कमी 15 वर्षाचा काळ त्याला जावा लागतो. आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायचंय, कोणाकडे जायचंय? डॉक्टरकडे जायचं. तर आपण काय म्हणतो, ए बाबा तू नेक्स्ट शिकलेला आहे का, त्याची डिग्री व्यवस्थित आहे का, MD असेल तर चांगलं आहे, कमीत कमी MBBS असावा, BHMS नसावा, आमच्यावर प्रक्रिया प्रयोग करणारा नसावा. बरोबर ना? घराचं बांधकाम काढलंय, इंजिनियर शोधतोय, हे बाबा कोरोनातलं तर नाही ना, कोरोनातलं तर इंजिनियर नाही ना, म्हणजे जो प्रॅक्टिकली तिथे जाऊन इंजिनियर झालाय अशा व्यक्तीला आपण पाहतो. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक मर्यादा आहे. बरोबर? मग जी व्यक्ती बुद्ध होत असेल तिला किती काळ अभ्यास करावा लागत असेल? असंच कोणी बुद्ध होते, उठलं आणि बसलं त्या कमळाचा पुलाव झालं बुद्ध, असं आहे काय? आहे का काय? कोणालाही त्या कमळाचा पुलाव मांडलं म्हणून झालं का बुद्ध? आलं का त्याला धम्माचं ज्ञान? आणि मग तो म्हणू शकतो का चरत्रिकवे चारे बहुजनी काय बहुजन सुखाय लोकांनो काय 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 आदेश देऊ शकतो का? कसं म्हटलं जातं, जसं कमीत कमी मॅट्रिक साठी 10 वर्ष घालवावं लागतात, ग्रॅज्युएशन साठी त्याच्या पुढे 5 वर्ष घालवावं लागतात, 3 वर्ष घालवावं लागतात, तसं एखाद्या व्यक्तीला जर बुद्ध बनायचं असेल, संबुद्ध बनायचं असेल, तर असंच नाही घरदार सोडलं घेतलं भगवं वस्त्र आणि निघाला मी झालो बुद्ध, असं कोणी होत नाही. तर कमीत कमी त्याला 4 असंख्य, किती कमीत कमी किती? 4 असंख्येय 1,00,000 4 असंख्येय लगेच कळणार नाही, फक्त ऐका. नेक्स्ट टाइम कधी आलं तर याचं विस्तृत बोल, पण आता फक्त ऐका. 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढा कालावधी लागतो. आणि कल्प म्हणजे किती? थोडक्यात सांगतो. कल्प म्हणजे किती? एवढे 100 वर्ष, एवढे 1000 वर्ष, एवढे लाख वर्ष, एवढे कोटी वर्ष, याच्याने त्याची गणना होत नाही. मग भिक्षू म्हणतात, तथागत कल्प कल्प म्हणतात. मग एक कल्पाचं उदाहरण नेमकं कल्प कशाला म्हणावं? युगे 28 विटेवर युग, असंख्य युग ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्याला म्हणतात कल्प. काय? असंख्य युग ज्याच्यामध्ये समाविष्ट होतात त्याला म्हणतात कल्प. मग हे कल्प आहे तरी केवढं? तर तथागत उदाहरणाने समजवतात. काही गोष्टी उदाहरणाने समजतात ना, तर उदाहरणाने समजवलं. बाबासाहेबांनी आपल्याला उदाहरणाने समजवलं. अरे आताच बंदेने सांगितलं ना, कोणी तुम्हाला येणार नाही वाचवायला, कोणी तुमचं कल्याण करणार नाही, कोणी येणार नाहीये. ऐकतच नव्हते. मग बाबासाहेबांनी काय केलं? प्रॅक्टिकल दाखवलं. बाबासाहेब कोण आहे? टीचर. बाबासाहेब कोण आहे? शिक्षक. बाबासाहेब कोण आहे? प्रोफेसर अर्थात प्राध्यापक. बाबासाहेब कोण आहे? अध्यापक. ते सोडा, बोधिसत्व आहे, भारतरत्न आहे, विश्वरत्न आहे, ते सर्व सोडा. पहिले बाबासाहेब कोण आहे? शिक्षक, प्राध्यापक, अध्यापक आणि सगळ्यात म्हणजे मुख्याध्यापक. आणि बाबासाहेब या त्यांच्या पोरांना शिकवतात, ऐकत नाहीत ना. नाही बाबासाहेब असं करू, नाही बाबासाहेब तसं करू. तर बाबासाहेब काय सांगतात माहिती का? चला मग कुठे? नाशिकला. माहिती आहे का नाशिक? का तुम्हाला फक्त कोकणच माहिती आहे? तुमचा देश तर नाही ना कोकण? तर महाराष्ट्रामध्ये एक नाशिक आहे आणि नाशिक मध्ये एक काळाराम आहे. काय आहे? काळाराम मंदिर. बाबासाहेब म्हणजे चला. बाबासाहेबांनी प्रॅक्टिकली दाखवलं. 5 वर्ष धरणं दिलं, 5 वर्ष सत्याग्रह केला. लोक मिली पण आतल्याला घाम नाही पडला. काय? लोक मिली पण आतल्याला घाम नाही फुटला. का नाही फुटला?
किती केलं तरी मूर्ती येते. त्या मूर्तीला काही शिवलं. बाबासाहेबांनी सांगितलं कोणतीही दैवी शक्ती तुमच्यासाठी येणार नाही. ही दैवी शक्ती तुमच्यामध्ये तिला जागृत करा. त्याला म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि, त्याला म्हणतात धम्मं शरणं गच्छामि आणि त्याला म्हणतात संघं शरणं गच्छामि. तो बुद्ध म्हणजे काय? अंतरप्रज्ञा, आतमधली जागृतीचा अग्नी, जागृतीचा विस्तार विजू देऊ नका म्हटले होते ना. पण आहेत आपल्यातलेच शहाणे सुरते हुशार माणसं की जी चूल आपण पेटवलेली आहे तिच्यात येऊन पाणी टाकतात. तिच्यात येऊन काय टाकतात? पाणी. तो विस्तवच विजवून टाकतात. परंतु आपण या खेडेगावातल्या या असंख्य अडाणी लोकांनी बाबासाहेबांचा धर्म सुशिक्षित ठेवलाय, सुरक्षित ठेवलाय, कारण त्यांच्यात ती ओढ आहे. पण शिकलेल्यांनी वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, मी खूप बीज झालो. हा वेळ तुला धर्मासाठी नाही काढायचा, हा वेळ स्वतःसाठी काढायचा. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रॅक्टिकली गोष्टी दाखवल्या. तसे तथागत सुद्धा प्रॅक्टिकल दाखवणारे. आणि मग तथागतांनी उदाहरण दिलं की 10 किलोमीटर लांब, 10 किलोमीटर रुंद आणि 10 किलोमीटर खोल असा खड्डा घ्यायचा. त्याच्यामध्ये मोहरीचे दाण्यांनी तो खड्डा पूर्ण भरायचा आणि कोणीतरी 100 वर्षांनी यावं आणि एक मोहरीचा दाणा काढावा. अख्खं मोहरीचे दाणे संपतील पण कल्प संपत नाही. 4 असंख्ये किती? 4 असंख्ये 1,00,000 कल्प हे बुद्धत्व मिळवण्यासाठी कमीत कमी लागतात. आलं लक्षात? जेव्हा म्हणतोय आपण इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या, कोणता शब्द आहे मध्ये? विद्या चरण संपन्नो, सर्व विद्यांमध्ये जे पारंगत आहेत आणि ते लोकांना शिकवू शकतात. तर असे कोण आहेत? बुद्ध. मग ही काही 1 वर्षाची, 2 वर्षाची, 10 वर्षाची, एका जन्माची, 2 वर्षाची, 100 वर्षाची, 1000 वर्षाची गोष्ट आहे. निरंतर अभ्यास, निरंतर अभ्यास, निरंतर अभ्यास जो व्यक्ती करतो त्याला म्हणतात अखंड. त्याच्यामध्ये खंड पडू देत नाही. अखंड जो पारमितांसाठी अभ्यास करतो तोच व्यक्ती बुद्ध होतो. आता आज पुण्यकर्म केलं, नंतर पुढच्याच महिन्यात मी येणार, नंतर त्याच्या पुढच्या महिन्यात जयंतीलाच ते काय मिळवतील? जेव्हा 10वीचा विद्यार्थी रोज थोडा 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 अभ्यास करतो तेव्हा तो चांगल्या मार्गाने मेरिट मध्ये येतो. नाहीतर जो आज अभ्यास केला, उद्या केला, आठवड्याने करतो तर तो फक्त 35च्या आतमध्ये जे येतात ते आज उद्या व्हायला. सो या बोधीसाठी प्रयत्न कसा लागतो? अखंडितपणे प्रवास त्यांचा जो चालतो बोधीसाठी, त्यांना बुद्ध म्हणतात. आणि असे बुद्ध काय आहे? सुगतो. काय आहे? सुगतो, सुंदर गती देणारे, सुंदर गतीला नेणारे. विचार करा, एका बोधिसत्वाने जर आपण एवढं कल्याण केलंय ना, कोणी? उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. गाणं ऐकायला छान वाटतंय ना? छान वाटतंय ना? पण कसं, किती लढा दिला, किती संघर्ष केला. कोणासाठी केला? की माझा हा समाज शिके, सवरे आणि तो काहीतरी कीर्तिमान स्थापित करेल, याच्यासाठी त्या ठिकाणी काय केलं? याच्यासाठी आपल्याला धम्म दिला आणि बुद्धांकडे नेलं. आणि हा बुद्धाचा धम्म कसा आहे? यंकिंची रत्नं लोके, यंकिंची रत्नं लोके विद्यती विविधापतु रत्नं बुद्ध समानत्ति, रत्नं धम्म समानत्ति, रत्नं संघ समानत्ति, तस्मासोति भवन्तु मे. अमूल्य बुद्ध रत्न आहे, अमूल्य धम्म रत्न आहे, अमूल्य संघ रत्न आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले. एक छोटीशी घटना या ठिकाणी सांगतो. आज काय काय तुम्ही नका सांगू. काय
काय श्रावणी, अजून काहीतरी आहे का? रक्षाबंधन आहे. ओके ओके ओके. आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचंय की बंधनात बांधायचंय? भाऊ कायम प्रेमानेच राहिला पाहिजे. भाऊ भावासोबत भावाची बायको सुद्धा कायम आपल्याशी प्रेमानेच वागली पाहिजे. याच्यासाठी सर्वात श्रेष्ठ मार्गदर्शन कोणी केलं असेल तर ते तथागतांचं आहे. कारण आपल्यात कोणतंच बंधन नाहीये. आपल्यात फक्त काय? प्रेम, मैत्री आणि काय? विश्वास. आणि ज्या भावाला, मी तो लिहून देतो, ज्या भावाला बहिणीविषयी अपार प्रेम आहे ना, ज्या भावाला बहिणीविषयी अपार प्रेम आहे ना, तो बहिणीच्या सुखात नाही पण दुःखात पाहिला होता. बरोबर? ज्या भावाला नितांत बहिणीवर प्रेम आहे तो सुखात एक वेळ येणार नाही पण दुःखात पहिला उभा राहतो. त्यालाच भाऊ म्हणतात आणि त्यालाच भाऊराया म्हणतात. नाही तो जो सुखात आनंदामध्ये सहभागी होतोय आणि दुःखामध्ये काटा पाय पाय करतोय, कारण देतोय, अशांना कितीही ओळून काही उपयोग होत नाही. आपली परंपरा कोणती आहे? आपला धम्म कोणता आहे? 1956च्या आधीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि 1956 नंतर बाबासाहेबांनी जे दिलंय, सर्वात मोठे बंधू जर कोण असतील आपले तर ते बाबासाहेबांनी. कारण सर्वात मोठा जगामध्ये उत्कर्ष कोणाचा झालाय तर तो महिलांचा. आणि त्या महिला म्हणजे त्या कोणत्याही जातीच्या, पातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, देशाच्या असो, सर्वांचा उत्कर्ष करणारा एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं आज तुम्ही जी भरारी देऊ शकता, जी उंची गाठू शकता, ते पुरुषही गाठू शकत नाही. एवढी ताकद कायद्याद्वारे कुणाला मिळाली आहे तर तुम्हाला मिळाली. मग त्याचा उपयोग आपल्याला कसा करून ठेवावा लागेल? हे तर मी ऐकलंय महिलांचं कोणतं तरी मंडळ आहे ना, काय नाव आहे? माता रमाई. बापरे, नाव लय डेंजर ठेवलंय तुम्ही. ही रमाई चांगली होती का? होती. ओके, मग तर लय जबाबदारी वाढली. मग तुम्ही आता शांत बसा. आता इकडे लय जबाबदारी वाढली. कारण एका रमाईने बाबासाहेब घडवले, एका रमाईने बाबासाहेब घडवले. आता तुम्ही काय घडवताय ते बघावं लागेल. आता पुढच्या वेळेस येईपर्यंत या विहाराचा काय कायापालट होतोय तो बघावं लागेल. कारण रमाई म्हणजे त्याग, त्याग आणि फक्त त्याग. काय आहे? त्याग आणि त्याग आणि त्याग. या बाबासाहेबांना धम्माकडे घेऊन जाणारी, त्यांच्या कामामध्ये कसलाही व्यत्यय न आणणारी, सुईचा सुद्धा आवाज नाही येऊन देणारी म्हणजे कोण? तर त्याच गंभीर एकाग्रतेने ज्यांनी एवढा महान धम्म दिला, त्या धम्मातली एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बराच वेळ तुम्ही आलेला. आज काय आहे? पौर्णिमा. आणि पौर्णिमा कोणती आहे? नारळी श्रावणी. शुक्ल माझं श्रावणी पौर्णिमा. ओके, श्रावणी पौर्णिमा. आणि श्रावण पौर्णिमेला काय झालं होतं माहितीये? तथागत पहाटेच उठले. तथागत म्हणजे कोण? गौतम बुद्ध. कोण? गौतम बुद्ध. तथागत पहाटेच उठले. पहाटे उठून ध्यानाला बसले. ध्यानाला बसल्यानंतर ते अत्यंत करुणेने, त्यांच्याकडे टॉर्च होती बरं का, अशी खूप लांब पसरायची. तिचा उजेड किती होता माहितीये? किती उजेड होता? आपल्या टॉर्चचा उजेड कुठपर्यंत जातो? आता इथून घरापर्यंत जाईल. भगवान बुद्धांच्या टॉर्चचा उजेड 10,000 ब्रह्मांडांपर्यंत जात होता. किती? कसली टॉर्च असेल? कारण अभ्यास केलाय ना तेवढा. कोणता अभ्यास केलाय? दान पारमी संपन्नो, दान उपपारमी संपन्नो, दान परमात पारमी संपन्नो, दान शील शांती वीर्य ध्यान प्रज्ञा सत्य अधिष्ठान मैत्री उपेक्षा.
एवढ्या पारमितांचं पालन केलंय. मी रमाईचा कोणता गुण सांगितलं तुम्हाला? कोणतं? त्याग. आता तुम्हाला त्यागी व्हायचंय. ओके, रमाई सारखं व्हायचंय, स्ट्रॉंग व्हायचं. त्याग करायला ना रमाई अशी नव्हती. काय काय ते रमाईचं वर्णन केलं जातं? गरीब, बिचारी, दीन, दलित, अशी फाटक्या लुगड्यातली. मी एकाला म्हणलं तुला असा मारी ना फाटक्या लुगड्यातली सारखं रमाई प्रकट केली तर रमाई सारखी श्रीमंत स्त्री जगात नाही. बघायचं उदाहरण, रमाई सारखी श्रीमंत स्त्री जगात नाहीये. बघायचं असेल तर राजगृह बघूया मुंबईत. एकच सांगतोय फक्त, कोणता? राजगृह बघूया. त्या काळात सोन्याने नटली जी होती आणि ज्या वेळी सोन्यापेक्षा तिचं मोठं काळीज होतं, तिचं नाव रमाई आहे. मी एकच गुण सांगितलं, त्याग. पण त्याग करायला वाघाचं काळीज लागतं. इतक्या वर्ष दारिद्र्यात काढली, पण बाबांनी आवडीने बांगड्या करून दिल्या होत्या. परंतु समोरची मुलं उपाशी दिसली त्या हॉस्टेलमध्ये धारवाडच्या, आणि त्या बांगड्या काढून दिल्या आणि त्यांना पुरणपोळीचं जीव घातलं. त्याला म्हणतात रमाई. त्याग करायला वाघाचं काळीज लागतं, त्या ठिकाणी कुत्र्या मांजराचं लागत नाही. एवढा मोठा त्याग म्हणजे रमाईचा. तर तथागतांनी किती त्याग केलाय? असंख्य जन्म पारमितांचा अभ्यास करत करत हे गुण धारण केले. म्हणून तथागतांची जी टॉर्च आहे ती 10,000 ब्रह्मांडांच्या पण पलीकडे. एवढा प्रकाश, एवढं तेज कुणाचं होतं? ते तथागतांचं होतं. तथागत पहाटे उठले, पाहिलं आज कुणाला मी ज्ञान सांगू, आज कुणाला धर्म सांगू. पाहतात तर काय, अरे आज तर एक विशेष व्यक्ती आलाय माझ्या ज्ञान द्यायला. मग काय करू? तडाख कुठले पात्राची वर घेतले आणि त्याच्याकडे जायला लागले. जाताना त्या ठिकाणी लोक अडवायला लागले, तथागत थांबा, बुद्ध थांबा, तिकडे जाऊ नका, जाऊ नका. त्या जंगलात भयंकर दरोडेखोर एक डाकू राहतो, एक हत्यारा राहतो आणि त्याचं नाव म्हणजे पाठ आहे. मग सांगू का नको? तथागत जाऊ नका, तथागत थांबा, तथागत थांबा, जाऊ नका. मागे फिरणारे बुद्ध कसले? बुद्ध कधीच एक रस्ता निवडला तर मागे फिरत नाही. जे स्वतःच्या निश्चयावर अडळ असतात, जे हिमालयासारखे, इंद्रकिलासारखे अडळ असतात, त्यांना बुद्ध म्हणतात, संबुद्ध म्हणतात. आणि बुद्ध जीवाची पर्वा न करता फक्त हातामध्ये भिक्षापात्र घेऊन त्या ठिकाणी निघाले, त्या जंगलात गेले. अनेक दिवसांपासून फक्त एक, ज्याचं फक्त एक हत्येसाठी 999 खून केले आणि फक्त एक हत्या पाहिजे. 1000चं टार्गेट जसं कंप्लीट तसं त्याचा संकल्प पूर्ण होणार होता. परंतु गावाच्या गाव ओसड पडली, वाड्या वस्त्या नगर ओसड पडली, लोक निघून गेली. त्यामुळं त्या रस्त्याने कोणीच भटकत नव्हतं आणि तिथे अनेक दिवसांपासून, कित्येक महिन्यांपासून तो वाढ होता. तथागतांनी जंगलामध्ये प्रवेश केला. सब त्या ठिकाणी आवाज आला, अरे कोणीतरी येतंय म्हणून दुरूनच वाट बघत बसलेल्या त्या अंबोलीवालाची नजर त्या रस्त्याकडे गेली आणि पाहतो तर काय, अरे हा कोण आहे? कोणाला जीव प्यारा झालाय? अरे हा साधारण मनुष्य दिसत नाही, हा कोणी श्रमण दिसतोय, हा कोणी श्रमण संन्यासी दिसतोय. अरे याला जीव प्यारा नाही का? अरे याला कोणी सांगितलं नाही का? अरे मी तर राहतो. अरे पण श्रमण असो नाही तो कोणी असो, मला माझा संकल्प पूर्ण करायचा आहे. आज मी याचं मुंडकं उडवणार आणि आज मी 1000 मुंडक्यांची जी माळ, 1000 करंगळ्या मी माझ्या गुरुला अर्पण करणार आणि मी त्या संकल्पातून निघतो. तडा कुठला त्यांच्या मागे चालू लागला. चालता 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 त्या ठिकाणी बुद्ध रोजच्या संयमित, बुद्ध चालता ते अत्यंत संयमाने चालत होता आणि हा सुद्धा आता मी त्याला पकडतो म्हणून त्यांच्या मागे चालणारा त्या ठिकाणी जोरात चालायला लागला. जोरात चालता चालता अगदी जोरात म्हणजे
धावण्याच्या बेतात होता, धावता 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 जोरात पळत होता, पळता 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 इतका जोरात पळतोय, इतका जोरात पळतोय, विचार करतोय अरे हा श्रमण महाभीतीवाला, याच्यामध्ये खूपच ताकद आहे. मी पळणाऱ्या हरणाला पकडत होतो, पळणाऱ्या घोड्यावर मी बसत होतो, चित्ता सुद्धा माझ्या समोर इतका जोरदार धावू शकत नव्हता, आणि हा श्रमण त्या ठिकाणी माझ्या हाती येत नाहीये. फार दूरवरच्या अंतरापर्यंत इतका धावला, इतका धावला, कधी न दमणारा अंगुलीमाल दमला. शेवटी त्याला म्हणावं लागलं, त्या श्रमणाला, त्या बुद्धांना, तिठ्ठं तिठ्ठं समन, हे श्रमणा थांब थांब. आणि त्याला थांबायला सांगितलं, आणि थांबल्यानंतर तथागत म्हणतात मी कधीच थांबलोय, तू कधी थांबणार. अंगुलीमाल म्हणतो भिक्षू असून खोटं बोलतो, भिक्षू असून खोटं बोलतो. तेव्हा ते म्हणतात अरे मी हत्या करण्यापासून केव्हाच थांबलोय, तू कधी थांबणार. आणि अंगुलीमालाला त्या ठिकाणी तथागत आपल्या विचाराने जिंकून घेतात. तो त्या शब्दाने, बुद्धांची वाणी केवढी स्ट्रॉंग असेल, त्या शब्दाने त्याचं काळीज त्या ठिकाणी जो कधीच त्याने विचार केला नव्हता, तो विचार त्याच्या मनामध्ये येतो, त्याचं मन परिवर्तन होतं. ते खूप दीर्घ आहे, परंतु मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं मत परिवर्तन होतो, तो शस्त्राचा त्याग करतो आणि बुद्ध धम्म संघाची शरण घेतो. तो दिवस म्हणजे आजचा. आणि पुढे या अंगुलीमालांनी मोठा कीर्तिमान स्थापित केलेला आहे. खूप अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांचं जीवन चरित्र आहे, अतिशय सुंदर जीवन चरित्र. अशा 999 खून करणाऱ्या अंगुलीमालाला तथागतांनी जिंकून घेतलं. एक लास्टची घटना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. हे अंगुलीमाल भिक्षू झाल्यानंतर एकदा चारिकेला निघाले, म्हणजे त्यांचं पात्र आहे ना, तसं पात्र घेऊन नगरात निघाले. आणि नगरामध्ये निघालेले असताना अचानक काय होतं, त्यांच्या कानावर आवाज येतो, गोंगाट येतो, गोंधळाचा आवाज येतो. म्हणून ते चौकशी करतात की अरे कसला गोंधळ आहे, कसला आरडाओरडा आहे. तर त्यांना सांगण्यात येतं की एक स्त्री प्रसूत गरोदर आहे आणि ती आडलेली आहे. आता आडलेली स्त्री काय त्रास होतो हे माता भगिनींनाच माहिती, म्हणजे मृत्यूच्या जबड्यात आहे हे जेव्हा त्याला कळतं, त्याचं मन कारुण्याने भरून जातं आणि पळत पळत धावत भगवंताकडे येतो आणि म्हणतो तथागत तुम्ही महाकारुणिक आहात, महान आहात. एक स्त्री अशा पद्धतीने अडलेली आहे, तिच्या वेदना असह्य होत आहेत, मला तर ऐकवत नाही, कृपया चला, हे कृपा सिंधू भगवान, तुम्ही चला आणि तिला मंगल कामना द्या, मंगल मैत्री द्या. कारण त्याला बुद्धांची अद्वितीय ताकद माहिती आहे ना, बरोबर ना. तुम्ही मैत्री द्या, तुम्ही आशीर्वाद द्या. तथागत म्हणतात नाही अंगुलीमाल, तूच जा आणि त्या ठिकाणी म्हण की हे भगिनी, जेव्हापासून माझा जन्म झालेला आहे तेव्हापासून मी कोणाची हत्या केली नाहीये. या सत्यवचनाने तुझ्या दरबाराचं जय मंगल. तू म्हणतो अरे हे तर असत्य वचन आहे, मी तर 999 लोकांचे फोन केले. तर तथागत म्हणतात जेव्हापासून मी आर्य जातीत जन्मलोय तेव्हापासून मी एकाचाही फोन केला नाही. हे असत्य वचन आहे. तथागत त्याला समजवतात आर्य जातीत जन्म घेणं म्हणजे काय, तर अरे जे त्रिरत्नाची शरण ग्रहण करतात, पंचशिलाचं पालन करतात, ज्या दिवसापासून तू भिक्षू बनलाय तेव्हापासून चुकूनही कुणाची हत्या केली नाही, हे सत्यवचन आहे. या सत्यवचनाने तिथं जाऊन सत्यक्रिया कर, त्यानं पटतं, अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्या भगिनीला, त्या मातेला त्या ठिकाणी मंगल कामना करतो आणि मंगल कामना केल्यानंतर ती स्त्री सुखरूप प्रसूत होते. बघा सत्यक्रियेची ताकद. आई वडिलांचा आशीर्वाद मोठा असतो. जेव्हा आपलं मूल आजारी असते ना तेव्हा आई मंगल कामना करते, काय नाही होणार तुला, तू बरा होशील. आईच्या एका वाक्याने नवी उभारी मिळते. तसं अंगुलीमाल त्यांच्या सत्यक्रियेने ती स्त्री प्रसूत झाली आणि त्या ठिकाणी 999 माणसाचा खून करणारा अंगुलीमाल, जो
घर बघत नव्हता, परिवार बघत नव्हता, लहान बघत नव्हता, मोठं बघत नव्हता, म्हातारा बघत नव्हता, सर्वांचे खून ज्याने केले तो अंगुलीमाल. फक्त बघा केवढं मोठं परिवर्तन झालं की एक स्त्री गर्भवतीचा अडलेला आहे आणि तो कारुण्याने विवळ झाला आणि त्याने जाऊन तिथं सत्यक्रिया अर्थात मैत्री केली, आशीर्वाद दिला आणि त्या बलाने ती स्त्री सुखरूप प्रसूत झाली. तर या ठिकाणी अंगुलीमाल बंतेच्या मुखातून जे वाक्य निघाले ना, यतोहम भगिनी अर्याय जाती जातो, जे इथं त्यांनी काय म्हटलंय बघा, भगिनी म्हणजे अक्षरशः स्त्रिया ज्याची वाट बघून होत्या, फक्त यो अंगुलीमाल मला भेटावा नाही याचे दोन तुकडे केले, असाच विचार केला असेल ना. कुणाचा भाऊ वारला होता, कुणाची बहीण वारली होती, कुणाचा लेक, कुणाचा नवरा, कुणाचा बाप, अशांची हत्या करणारा अंगुलीमाल त्याला काय आशीर्वाद देत असतील महिला? भेटला तर मुंडकच उडवते, मीच उडवते मुंडक म्हणत होते. परंतु आज तो त्यांना भगिनी म्हणत आहे आणि त्या स्त्रिया सुद्धा तो प्रसंग पाहून त्यांना भाऊ म्हणत आहे, त्यांना आर्य म्हणत आहे, त्यांना श्रेष्ठ म्हणत आहे. ही धम्माची ताकद आहे. तो प्रसंग आज घडलाय. तो प्रसंग कुठं आणि आजचा प्रसंग कुठं? बरं, भावाला बोलवतो तर बोलवतो आजच्या दिवशी, गोड गोड नाही चालत, तिखटाचं जेवण, झणझणीत रस्सेदार, म्हणजे नेमकं भावाचं आयुष्य वाढवायचे का कमी करायचे? पानाती पाता वेर म्हणायचं आणि त्या ठिकाणी दाबून कापायचं, दाबून हाणायचं. तर ही धम्माची भाषा नाहीये, परिभाषा नाहीये. तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना भावाचं आयुष्य वाढावं, तर सर्व प्रकारच्या हत्येपासून आपण दूर राहिलं पाहिजे. तर आपल्या घरच्यांचं आणि आपण भावासाठी मंगल कामना करतो. आपणच हत्या करतोय तर आपल्याला जीवनदान कुठून लाभणार आहे? कारण जे हत्या करतात, निसर्गाचा नियम काय, जे हत्या करतात त्यांना हत्या करणारा कोणीतरी भेटतो. जे चोरी करतात त्यांची चोरी करणारे चोरी त्या ठिकाणी होते. जे व्यभिचार करतात त्यांचं शील त्या ठिकाणी भ्रष्ट होतं. जे खोटं बोलतात त्यांना खोटं बोलणारं कोणीतरी भेटतं. जो दारू पाजतो त्याला सुद्धा दारू पाजणारा भेटतो आणि संसार मस्त होतो. तर जे आपण पेरतो तेच उगवतो. महिलांच्या हातात आहे, कारण धम्माची धुरा ही महिलांनीच पसरवलेली आहे. महिलांनी धम्मामध्ये कीर्तिमान स्थापित केलेला आहे. तर आपण त्या धम्माचं अनुकरण केलं पाहिजे. सब पापस्य करणम. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण संकल्प केला पाहिजे, सर्व वाईटापासून मी दूर राहीन, चांगल्या गोष्टींचा संचय करीन आणि स्वतःच मन शुद्ध करीन. कारण एक स्त्री जर ज्ञानी झाली, हुशार झाली, काय करू शकते? लास्टचं वाक्य माझं, काय करू शकते एक स्त्री? एक स्त्री शिकली तर सगळं जग शिकतं. तुम्ही म्हणाल कसं काय? अरे एक स्त्री शिकली तर आम्ही सुद्धा शिकलो. त्यांचा फोटो इथं लावलाय, ते फेटेवाले आहेत ना. एका आपल्या व्यक्तीच्या घरामध्ये महात्मा फुलेंचा फोटो होता आणि आपलेच काही समाज बांधव आले होते आणि ते त्या ठिकाणी म्हणतात, हे तुमचे बाबा का? म्हणजे अजूनही महात्मा फुलेंची ओळख नाहीये लोकांना, सावित्रीबाईंची ओळख नाहीये. तर ती ओळख व्हायला हवी, ती ओळख करायला हवी. तर एवढं म्हणून एक स्त्री धम्मामध्ये शिकली, एक स्त्री उपोषित करायला लागली की सगळ्या स्त्रिया उपोषित करायला लागतात, नाहीतर उपोषित मग काय कळत. तर आज अशा पद्धतीने श्रावण पौर्णिमा, अशा पद्धतीने धम्माची पौर्णिमा, अशा पद्धतीने आज आपल्याला लाभ झाला, सुलाभ झाला. पूजनीय भंतेजी आले, भोजन या ठिकाणी या गावामध्ये झालं, गावामध्ये भोजन झालं, त्यांनी एवढं छान मार्गदर्शन केलं. या ठिकाणी आम्ही सुद्धा सर्वांनी मिळून या ठिकाणी सूत्रपठण घेतलं. तथागतांनी जे वंदना घेतल्या होत्या त्या आम्ही म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. अत्यंत प्रसन्नता आम्हाला वाटली, अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. तर नक्कीच या विहाराला फार सुंदर मोठं बुद्ध रूप मिळो, हे विहार फार अद्वितीय स्वरूपाचं हो आणि इथले उपासक उपासिका नेहमी सुखी राहो अशीच मंगल कामना करतो. एवढं दीर्घ आणि एवढं लांब मी या ठिकाणी कंटाळले
नसतीलच अशी अपेक्षा धरतो आणि या ठिकाणी तुमच्या मंगल कामनाची कामना करतो आणि पुन्हा नक्की कधी संधी मिळाली तर विशेष त्या ठिकाणी नक्की अभ्यास करू एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. बोलताना काही जर चुकलं असेल त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि ते थांबतो. सर्वांना जय भीम.